हाताची मुद्रा लक्ष कपाळाच्या मध्ये 3 वेळेस ओंकारचा उच्चारण करायचा आहे. दीर्घ श्वास भरा. आज आपण आधी कालचे जे 3 श्लोक होते त्यांचं 3 वेळेस पूर्ण उच्चारण केलं आणि त्यानंतर पुढचे श्लोक त्यांचं वेगळं छंद करून एक पाद करून पाठ. काल जशी सुरुवात सांगितली होती, ओम श्री परमात्मने नमः, असं मी तसं ओम श्री परमात्मने नमः. अथ श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं युद्धं दुर्योधनस्तदा आचार्यं उपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमहतीत्यमुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं युद्धं दुर्योधनस्तदा आचार्यं उपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमहतीत्यमुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं युद्धं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमहतीत्यमुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. त्याच्यानंतर पुढचे 3 श्लोकांमध्ये सगळे महारथींचे नाव आहेत. तर एकदम सिंपलसा अर्थ करण्यासारखी काही गोष्ट नाही आहे, फक्त महारथींचे नावं आहेत आणि ते कसे आहेत त्यांच्याबद्दलच सांगितलं आहे. तर मी पहिले श्लोक उच्चारण करून एक तोडून दाखवतो. कोण काय आहे ते थोडंसं एक्सप्लेन करूया.
अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनसमायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. हा चौथा श्लोक श्रीमद्भगवद्गीता. अत्र म्हणजे यहाँ, इथं. अत्र म्हणजे इथं. अत्र हा अव्ययपद आहे, ह्याचे पण रूप नाही चालत. जसं काल सांगितलं होतं तदा, ह्याचे रूप नाही चालत, ह्याचे अत्रचे पण रूप चालत नाही. शूरा, शूरा म्हणजे शूरवीर. शूरवीर, शूरा हा प्रथम विभक्तीमधला बहुवचन. बहुवचन म्हटल्यानंतर बहुत संख्यांमध्ये येतं. ठीक आहे, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. एक वचन म्हणजे सिंगल पर्सन, द्विवचन म्हणजे दोन पर्सन, दोघांना म्हणण्यासाठी दोन पर्सन. आणि बहुवचन सगळ्या दोनपेक्षा जास्त असल्यावरती बहुवचन. इंग्लिशमध्ये तसं प्रक्रिया नाही आणि हिंदीमध्ये पण तशी प्रक्रिया नाही. इंग्लिशमध्ये फक्त सिंग्युलर आणि प्लुरल हे दोनच गोष्टी आहेत, पण संस्कृतमध्ये द्विवचन पण मोजलं जातं. आता हे सगळे बहुवचनमध्ये. शूरा, महेश्वासा. महेश्वासा म्हणजे हा आता समास आहे. महान धनुष आहे ज्यांच्याजवळ, बहुव्रीही समास. महान धनुष आहे ज्यांच्याजवळ असं बहुव्रीही समास. तर हा महेश्वासा, हा पण पहिल्या विभक्तीमध्ये बहुवचनमध्ये आहे. पहिली विभक्ती म्हणजे कर्ता, कोण करणारा, तो कर्ता, पहिली विभक्ती. भीम अर्जुन समान, भीम आणि अर्जुनांच्या समान, तुल्य. भीम आणि अर्जुन तुल्य असे शूरवीर आहेत. कुणाच्या सेनामध्ये? पांडवांच्या सेना. युधी, युधी म्हणजे हा सप्तमी विभक्तीमध्ये आहे. सप्तमीचा अर्थ होतो आधार. जसं आम्ही ह्याच्यावरती बसतोय तर हा आपला आधार आहे. युधी, युद्धभूमीमध्ये कोण कोण लढणार आहे, तर युद्धभूमी आधार आहे. युयुधानो, युयुधानो हा नाव आहे, सात्यकीचं नाव आहे. युयुधान हा प्रथम विभक्ती एक वचन. प्रथम विभक्ती म्हटल्यानंतर कर्ता, कोण करणार, सात्यकी करणार, सात्यकी युद्ध लढणारा आहे, त्याच्यामुळे प्रथम विभक्ती त्याला दिली. विराटश्च, विराट पण एक योद्धाचं नाव आहे. हे सगळे योद्धांचे नावं पांडवांच्या सेनामध्ये आहे. जे सेनापती, मुख्य मुख्य सेनापती. सेनामध्ये भरपूर प्रकारचे हे होते, गट होते. तर त्यांचा एक एक गटाचा एक एक सेनापती मोजला जातो. विराट. त्याच्यानंतर द्रुपद. द्रुपद एक राजा होता. काल आपण जे स्टोरी ऐकली तो एक राजा होता. महारथ म्हणजे हे सगळे महारथी आहेत. रथ म्हणजे जो रथ ज्याच्यावर बसून आपण चालतो तो रथ. पण हा रथ हा सगळ्यांचा सेना, सगळ्यांचा एक अध्यक्ष, सगळ्यांचा लीडर, तो महारथ. आता उच्चारण घेऊयात आपण. एक पाद मी म्हणणार, मग त्याच्यानंतर तुम्ही रिपीट करा. अत्र शूरा महेश्वासा, अत्र शूरा महेश्वासा, भीमार्जुन समायुधि, भीमार्जुन समायुधि, युयुधानो विराटश्च, युयुधानो विराटश्च, द्रुपदश्च महारथः, द्रुपदश्च महारथः. अत्र शूरा महेश्वासा, अत्र शूरा महेश्वासा, भीमार्जुन समायुधि, भीमार्जुन समायुधि, युयुधानो विराटश्च, युयुधानो विराटश्च, द्रुपदश्च महारथः, द्रुपदश्च महारथः. अत्र शूरा महेश्वासा, अत्र शूरा महेश्वासा, भीमार्जुन समायुधि, भीमार्जुन समायुधि, युयुधानो विराटश्च, युयुधानो विराटश्च, द्रुपदश्च महारथः, द्रुपदश्च महारथः. सगळे एकत्र. पूर्ण श्लोक एकत्र. पूर्ण श्लोक सगळे श्लोक. अत्र शूरा महेश्वासा, भीमार्जुन समायुधि, युयुधानो विराटश्च, द्रुपदश्च महारथः.
दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगव. आता दृष्टकेतू आणि चेकितान हे दोघं वडील आणि मुलगा आहे. दृष्टकेतू वडील आहे, चेकितान मुलगा. तर हे दोघं पण सेनापती आहेत. एकाला एक गट दिलाय, दुसऱ्याला दुसरा गट. काशीराजश्च आणि सगळ्यांमध्ये प्रथमा विभक्ती एक वचन आहे, कारण की एकाचंच नाव, सेनापतीचं एकाचं नाव म्हटलं जातं, त्याच्यामुळे एक वचन. प्रथमा विभक्ती हे युद्ध करणारे आहेत, त्याच्यामुळे प्रथम. काशीराज हा काशी, जो आपला वाराणसी जवळ काशी आहे, तो काशीचा राजा. वीर्यवान, वीर्यवान म्हणजे ज्याच्यामध्ये खूप बल आहे, तो वीर. वीर्य पुरुषार्थाला सांगणारा एक समानाधिकरण वाची आहे, एक पर्याय आहे. पुरुषार्थाला सांगणारा एक पर्याय. युद्धमध्ये ज्याचा पुरुषार्थ सगळ्यात चांगला आहे तो वीर्यवान. पुरुजित, पुरुजित, पुरु एक राज्याचं नाव होतं, त्याला जिंकणारा. पुरुजित आणि कुंतीभोज. आता कुंतीभोज आणि पुरुजित हे दोघं पण आई, मुलगा आणि वडील असं. शैब्य, शैब्य पण एक राजा आहे. नरपुंगव, नरपुंगव मनुष्यों में सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्या मनुष्यांमध्ये जो श्रेष्ठ आहे, जो श्रेष्ठ योद्धा, त्याच्यासाठी नरपुंगव. आता उच्चारण घेऊया. दृष्टकेतुश्चेकितानः दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजश्च पुरुजित कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः शैब्यश्च नरपुंगवः दृष्टकेतुश्चेकितानः दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजश्च पुरुजित कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः शैब्यश्च नरपुंगवः दृष्टकेतुश्चेकितानः दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजश्च पुरुजित कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः शैब्यश्च नरपुंगवः. आता 6वा श्लोक. युधामन्युश्च विक्रान्तः उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. युधामन्यू हा अभिमन्यूसाठी म्हणला. युधामन्यू हा अभिमन्यूसाठी म्हणला. अभिमन्यू माहिती आहे सगळ्यांना, अर्जुनाचा पुत्र. विक्रांत, विक्रांत हे पण एक राजाचं नाव आहे. विक्रांत ह्या सगळ्यांमध्ये प्रथमा विभक्ती एक म्हणजे. उत्तमौजा हा पण एक राजा आहे. तर युधामन्यू आणि उत्तमौजा हे दोघं भाऊ आहेत. वीर्यवान, परत वीर्यवान शब्द आहे. वीर्यवान म्हणजे एकदम बल असणार. सौभद्र, ह्याच्यामध्ये पण अभिमन्यूचा वर्णन. सौभद्र, सुभद्रा, सुभद्रापासून उत्पन्न झालेला सौभद्र. द्रौपदेयाश्च, द्रौपदीचे 5 पुत्र. 5 पांडवातून द्रौपदीचे 5 उत्पन्न झाले. सर्व एव महारथा, हे सगळे, सर्व शब्द आहे सर्वे, पण एकारचा इथं लोप झाला. लोप म्हणजे एकार गायब झाले. व्याकरणमध्ये काही सूत्र असतात, त्यामधून हा गायब वगैरे होत असतं. तर सर्वे एव असं व्हायला पाहिजे, पण इथं लिहिले सर्व एव महारथा. तर श्लोक उच्चारण करताना आपण सर्व असं उच्चारण करतो. सर्वे उच्चारण करतात. सर्व एव महारथा. जिथं विसर्ग दिसतोय तिथंच विसर्गचं उच्चारण करतो. काही काही शब्दांमध्ये विसर्ग असतो, पण तो गायब झाला. त्याच्यामुळं विसर्ग असतानाही तो जर श्लोकमध्ये दिसला नाही तर त्याचं उच्चारण करायचं. जसं सौभद्र, इथं सौभद्रह असा शब्द आहे, पण सौभद्रहचा ओकार झाला, त्याच्यामुळं आपण सौभद्रो असं म्हणतो. कारण की दिसतंय आपल्याला सौभद्रो, ओकार दिसतो. आता उच्चारण करूया.
युधामन्युश्च विक्रांत युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः सर्व एव महारथः युधामन्युश्च विक्रांत युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः सर्व एव महारथः युधामन्युश्च विक्रांत युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः सर्व एव महारथः आता ह्या तिन्ही श्लोक हे सगळे सोबत म्हणू आपण. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः. आता हे 3 श्लोक आपण एकदा सगळे 3-3 वेळेस म्हणू. त्याच्यानंतर पुढच्या श्लोक अत्र शूरापासून अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः. आता हे सगळे नावं असल्यामुळं आपण अजून 2 श्लोक घेणार ना. त्या आपल्या नियमानुसार आपण 3च श्लोक घेणार होतो, पण हे फक्त नाव आहे. त्याच्यामध्ये अर्थ सांगण्यासारखं काही नाही आहे. स्टोरी आहे, ते स्टोरीच्या ऐवजी आपण पुढचे 2 श्लोक घेऊ आणि त्याच्यामध्ये काय आपल्याला अर्थ काढता येते ते पाहू. 7वा आणि 8वा. 7वा श्लोक. आतापर्यंत बघा यांनी पांडवांची सेनाचं वर्णन केलं. पांडवांची सेनामध्ये जे श्रेष्ठ सेनापती आहेत त्यांचं वर्णन केलं. आता दुर्योधनच म्हणतोय की मी पांडवांच्या सेनाबद्दल सांगितलं, आता आपण आपल्या सेनाबद्दल बोलू. तर हे 2 श्लोक याच्याबद्दल. अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संजातं तान् ब्रवीमि ते. अस्माकं म्हणजे आमचे. अस्माकं हा षष्ठी विभक्तीमधला षष्ठी संबंधला सांगणारा. तर संबंध जसा पिता पुत्र, माता मुलगी, भाऊ बहीण असं संबंध सांगणारा.
तर अस्माकं म्हणजे माझे, आमचे. तू एकदा सांगितलं होतं काल पण की श्लोक कोणते सारे तू आपण म्हणतो. विशेषता, विशिष्ट म्हणजे अस्माकं तू विशिष्टा, आमच्यामध्ये कोण विशिष्ट आहे. विशिष्ट म्हणजे सेनापती, आपल्यामध्ये कोण सेनापती आहे. ये हे सगळे, ये म्हणजे हे सगळे. आता हा सर्वनाम ये, हे सगळे, सगळ्यांना सांगणार. तान त्यांना सांगणार. कुणाला? आता दुर्योधनाची सेनामधील सेनापतींना सांगणार. निबोध म्हणजे ज्ञान, त्यांना तुम्ही जाणून घ्या. निबोध म्हणजे जाणून घ्या. असं द्विजोत्तम म्हणजे श्रेष्ठ, ब्राह्मण श्रेष्ठ. रामायण महाभारतच्या सिरियलमध्ये पण कधी कधी संबोधन करताना हे ब्राह्मण श्रेष्ठ, भीष्म पितामहाला किंवा द्रोणाचार्य. तर द्विजोत्तम म्हणजे ब्राह्मण श्रेष्ठ, श्रेष्ठ ब्राह्मण, ब्राह्मणांमध्ये पण तो श्रेष्ठ आहे. असं. नायका म्हणजे सेनापती, सगळ्यांचा नायक, लीडर. मम म्हणजे माझा, माझी सेना म्हणतो. दुर्योधन स्वतःची सेना लावतो. सैन्यस्य हा षष्ठी विभक्तीमध्ये संबंध लागतो. सैन्यस्य माझी सेनाचा. संज्ञार्थम तुम्हाला नॉलेज भेटावा, की तुम्हाला पण ज्ञान हवा की आपल्या सेनामध्ये पण भरपूर सेनापती आहेत. त्याच्याबद्दल मी तान ब्रवीमी म्हणजे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. मी सांगणार आहे. ब्रवीमी हा माझ्यासाठी क्रिया होतो ते. तर सांगणार काय आहे? पुढच्या श्लोकमध्ये सांगणार. पहिले ह्याचे उच्चारण करू, मग पुढच्या श्लोक. अस्माकं तु विशिष्टाये, अस्माकं तु विशिष्टाये, तान्निबोध द्विजोत्तम, तान्निबोध द्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य, नायका मम सैन्यस्य, संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते, संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. इथं बघा, इथं संज्ञा म्हणतो, ज्ञा. ठीक आहे. आता आपल्याला सवय कशी लागलेली आहे, ज्ञा म्हणायची किंवा ज्ञा म्हणायची, हे दोन शब्द. ज्ञा कोण म्हणतोय? जे नॉर्थ साइड मध्ये ते ज्ञा म्हणतोय. मी ज्ञान म्हणतोय कारण की मी तशा परंपरामधून आत्ता शिकून आलो. ठीक आहे. आणि आपल्या परंपरामध्ये, मराठी परंपरा, ज्ञान म्हणतो. तर ज्ञान आणि ज्ञान हे दोन्ही पण बघितले गेले तर व्याकरण दृष्ट्या चुकीचे आहे. आणि ज्ञान हा बरोबर आहे, कारण की ज जो संयुक्त अक्षर आहे तो बनलाय ज आणि च च ज च य शेवटीला. ज आणि य ह्याच्यापासून य बनतो. तर उच्चारण कसा व्हायला पाहिजे? ज्य. संज्ञार्थ, संज्ञार्थ ज्ञान. तो ज आणि य आहे. ज आणि य अर्ध और य. तर यचं उच्चारण आहे तो नाकापासून आणि अर्धतोंडापासून, त्याच्यामुळे य असं उच्चारण. ज्ञान, ज्ञान. तर जसं तुम्हाला जमतंय तसंच करा, मला जसं जमतंय मी तसं करा. त्याच्यामध्ये चुकीचं काही नाहीये, फक्त जागाचा म्हणजे एक परंपरामध्ये तसं शिकवलं, एक परंपरामधून दुष्ट उच्चारण झालं. हा. आणि अस्माकं तु विशिष्टाये, अस्माकं तु विशिष्टाये, तान्निबोध द्विजोत्तम, तान्निबोध द्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य, नायका मम सैन्यस्य, संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते, संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. अस्माकं तु विशिष्टाये, अस्माकं तु विशिष्टाये, तान्निबोध द्विजोत्तम, तान्निबोध द्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य, नायका मम सैन्यस्य, संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते, संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. एकदा सगळे सोबत दोन वेळेस. अस्माकं तु विशिष्टाये, तान्निबोध द्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य, संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. अस्माकं तु विशिष्टाये, तान्निबोध द्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य, संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. आता शेवटचा 8वा श्लोक.
भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. तर भवान म्हणजे तुम्ही म्हणजे द्रोणाचार्य सोबत बोलतेत ना. ते आता दुर्योधन दुसऱ्या श्लोकमध्ये द्रोणाचार्य सोबत त्या समीप गेले होते आणि त्यांना सांगितलं. त्याच्यामुळे भवान म्हणजे द्रोणाचार्य. भीष्म पितामह, कर्ण आपल्याला माहितीच, दानवीर, कृपश्च म्हणजे कृपाचार्य. आणि हे सगळे महारथी आहेत. तर यांच्या सगळ्यांचा म्हणजे यांच्यापासून कुणीच हरू शकत नाही. त्याच्यासाठी हा शब्द दिला समितिंजय. हे सगळे एकत्र आले तर यांना कुणी जिंकू शकत नाही, यांना कुणीच हरू शकत नाही. त्याच्यामुळे हा शब्द दिला समितिंजय. आणि तो एकवचन मध्ये दिलाय, बहुवचन मध्ये नाही. 4 जरी असले तरी एकवचन मध्ये. का? कारण की प्रत्येकाचं नाव वेगळं वेगळं एकवचन मध्ये दिलं. त्याच्यामुळं विशेषण पण हा समितिंजय एकवचन मध्ये केलं. अश्वत्थामा सगळ्यांना माहिती आहे, 8वां चिन्ह. विकर्ण हा पण एक योद्धा होता. सौमदत्ती हा पण एक योद्धा होता. तथैवच, तथा म्हणजे जसे त्यांचे होते तसे आपले, जसे तसे, यथा तथा. इथं तथा शब्द आले तर तथा म्हणजे तसे. जसे पांडवपुत्रांचे पांडवांची सेनामध्ये सेनापती होते तसे आपल्या सेनामध्ये पण सेनापती आहे. उच्चारण घेऊयात. भवान भीष्मश्च कर्णश्च, भवान भीष्मश्च कर्णश्च, कृपश्च समितिञ्जयः, कृपश्च समितिञ्जयः, अश्वत्थामादिकर्णश्च, अश्वत्थामादिकर्णश्च, सौमदत्तिस्तथैव च, सौमदत्तिस्तथैव च, भवान् भीष्मश्च कर्णश्च, भवान् भीष्मश्च कर्णश्च, कृपश्च समितिञ्जयः, कृपश्च समितिञ्जयः, अश्वत्थामादिकर्णश्च, अश्वत्थामादिकर्णश्च, सौमदत्तिस्तथैव च, सौमदत्तिस्तथैव च, भवान् भीष्मश्च कर्णश्च, भवान् भीष्मश्च कर्णश्च, कृपश्च समितिञ्जयः, कृपश्च समितिञ्जयः, अश्वत्थामादिकर्णश्च, अश्वत्थामादिकर्णश्च, सौमदत्तिस्तथैव च. सौमदत्तिस्तथैव च. हे आता सगळे शेवटचा श्लोक सगळे सोबत. भवान् भीष्मश्च कर्णश्च, कृपश्च समितिञ्जयः, अश्वत्थामादिकर्णश्च, सौमदत्तिस्तथैव च. भवान् भीष्मश्च कर्णश्च, कृपश्च समितिञ्जयः, अश्वत्थामादिकर्णश्च, सौमदत्तिस्तथैव च. आता विशाल सर सांगतो. आज आपण 5 श्लोक घेतले. 4था, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा. तर यामध्ये आधी दुर्योधननी त्यांना सांगितलं, द्रोणाचार्यांना, की तुम्ही जी धृष्टद्युम्नला जे शिकवलं होतं त्यांनीच व्यूहरचना करून आपल्यासमोर आता उभं राहिलं. आता कोण कोण अजून आपल्यासमोर आहेत. तर हे सांगताना त्याचं सांगायची जी पद्धत होती ही अशी होती की तो समोरच्याला मोठं शूरवीर हे सगळं सांगतोय, पण लगेच तो मन पण बदलतोय. ठीक आहे. तर सुरुवातीला त्यांनी सगळ्यांचे नाव घेतले. युधानो, विराट, द्रुपद, जे महाराजांना पांडवांनी बंदी बनवलं होतं आणि बनवून कितीतरी वर्ष ठेवलं होतं, तोच सपोर्ट करत होता. का सपोर्ट करत होता? याच्या पाठीमागं जी आपण काल स्टोरी ऐकली, जे आपण समजलो, त्याच्यामध्ये द्रोणाचार्यांनी पांडवांची सहायता घेऊन द्रुपदला बंदी बनवलं होतं. आता द्रोणाचार्य आणि पांडव हे दोघं समोर समोर आले. तर द्रुपद
हे कोणाचा साथ देणार? हा साथ देणार पांडवांचा. का? पांडवांनी बंदी बनवलं तरी उद्देश काय होता? उद्देश कोणाचा होता? पांडव फक्त कठपुतली होते त्यावेळेस, ज्यावेळेस त्यांनी याला बंदी बनवलं, द्रुपदला बंदी बनवलं, त्यावेळेस पांडवांचा काही उद्देश नव्हता, त्यांची काही इच्छा नव्हती. म्हणजे इथे एवढं चांगल्या पद्धतीने सांगितलंय की तुमचे इंटेन्शन मॅटर करतात. जर यांनी इंटेन्शनली त्यांची इच्छा असून पांडवांनी त्यांचं काहीतरी राग आहे, त्यांचं काहीतरी द्वेष आहे, त्याच्यामुळे जर द्रुपदला बंदी बनवलं असतं तर मग द्रुपदनी साथ नसता दिला, म्हणजे हे परत त्यांना काहीतरी अडचणमध्ये टाकू शकत होतं. पण हे जे उद्देश होतं, मेन जो इंटेन्शन होता, हा सगळा इंटेन्शन कोणाचा होता? द्रोणाचार्याचा होता. त्यामुळं द्रोणाचार्यासाठी धृष्टद्युम्नला उत्पन्न केलं. द्रोणाचार्यासाठी द्रुपद आणि धृष्टद्युम्न हे दोघं पांडवांच्या सेनामध्ये आहेत. तर इथं द्रुपद महाराजांचा पण उल्लेख आहे. आणि भीम आणि अर्जुन यांच्यासारखे भरपूर महारथी कंपॅरिझन करताना भीम आणि अर्जुन सोबत कंपॅरिझन केलं. ह्या दोघांची जी कला आहे, ह्या दोघांची जी महती आहे, ह्या दोघांची जी स्वभाव आहे, हे दुर्योधनला माहित होतं. आणि त्यामुळे त्यांनी यांच्या दोघांचं उदाहरण घेऊन की या दोघांसारखे महारथी पांडवांच्या सेनामध्ये आहेत. दृष्टकेतू, चेकिताना हे सगळे नाव, पुरुजित, कुंती भोजश्च हे सगळे नाव आहेत. शैवश्च, नरपुंगव. नरपुंगव म्हणजे जो मनुष्यामध्ये जो सगळ्यात महान श्रेष्ठ आहे त्याला नरपुंगव. युयुधान, विक्रांत, उत्तम, वीर्यवान. सौभद्रो म्हणजे सुभद्राचा पुत्र. द्रौपदेयाश्च म्हणजे द्रौपदीचे पुत्र. 5 पुत्र, 5ही पांडवांकडून एक एक पुत्र होता. ते 5 पुत्रांचं इथं वर्णन आहे. त्याच्यानंतर दुर्योधन स्वतःचा विषय जेव्हा सांगतो तेव्हा अनुभवाची गोष्ट करतो. तो सांगतोय की त्यांच्याकडे जे येतं, आता यांच्याकडे तुम्ही पाहिले, यांच्याकडे फक्त कोण आहे? एक मोठा राजा द्रुपद. बाकी सगळे वयामध्ये छोटे आहेत, बाकी सगळे लहान आहेत. एक्सपिरियन्समध्ये, अनुभवामध्ये सगळे कमी आहेत. हे पुढं सांगून देतो. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सगळे मोठे मोठे जे आचार्य होते हे सगळे आपल्याकडून आहेत. मग यांना एक्सपिरियन्स खूप आहे, यांना कॉन्फिडन्स देतोय दुर्योधन की आपल्याकडं जे आहे ते एक्सपिरियन्स आणि ते सगळे नवीन आहेत, ते वीर आहेत, आपण मान्य करतो ते वीर आहेत, पण आपल्याकडं अनुभव खूप आहे. तर इथं तो प्रयत्न करतोय की आपला कॉन्फिडन्स डाऊन नाही झाला पाहिजे. ज्यावेळेस आपण युद्धामध्ये जातो, आपण आपल्या सेनाचा कॉन्फिडन्स कधी पण डाऊन नाही करू शकत. त्यामुळे ज्यावेळेस आपण ज्यावेळेस स्टेजवर आहोत किंवा आपण ज्यावेळेस कोणती गोष्ट सांगतोय त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स कधी पण डाऊन नाही झाला पाहिजे. समोरचा कसाही असला तरी त्याला आपण पराजित करू शकतो. कसं पराजित करणार? जर आपण आपल्या स्वभावाला, आपण आपल्या कॉन्फिडन्सला वर ठेवलं. ही पहिली गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की सगळ्यांचे स्वभाव द्रोणाचार्याला माहीत आहे. द्रोणाचार्यांनीच सगळ्यांना शिकवलं. तर द्रोणाचार्याला सगळ्यांचे स्वभाव माहीत आहे. भीष्म पितामहाला सगळ्यांचे स्वभाव माहीत आहे. जसं मी सांगितलं होतं की स्वभावाचा नियम म्हणजे धर्म आहे. तर यांना त्यांच्याविषयी जास्त माहिती आहे, त्यांना यांच्याविषयी कमी माहिती. त्यांना यांच्या शक्तीच्या विषयी, यांनी काय काय पराक्रम केले हे सगळं वरून ऐकून त्यांना माहीत असेल की हा यांनी हे सगळ्या गोष्टी केल्या, पण त्यांना या गोष्टीचा अनुभव नव्हता. यांना जे मोठे होते, जे श्रेष्ठ होते, कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्म, यांना जेवढे लहान त्यांच्या सोबत शिकलेले आहेत, त्यांच्या समोर जे शिकलेले आहेत, त्यांच्या सगळ्यांचा स्वभावाचा नॉलेज होतं. त्याच्यामुळे आपण त्यांना इझिली हारू शकतो असं कॉन्फिडन्स इथं दुर्योधन देतो. मेरी सेना में स्वयं आप, भीष्म, कर्ण हा कुंतीपुत्र पांडवांच्या आधीचा.
त्याच्यामुळे सौतेला म्हणतात. आणि पांडूकडून नाही उत्पन्न झाला, सूर्याकडून उत्पन्न झाला. कृपाचार्य अश्वत्थामा, अश्वत्थामा हा द्रोणाचार्याचा पुत्र आहे, चिरंजीवी म्हणतात, जो अजून पण आत्ता पण म्हणतात की अजून पण जिवंत असणार आहे. हनुमान जी जे आहेत ते पण चिरंजीवी आहेत, ते पण अजून पण जिवंत असतात. म्हणजे हनुमानजी इथं महाभारतमध्ये उल्लेख आहे त्यांचा, भरपूर 2-3 जागेवर हनुमानजींचा उल्लेख आहे. आणि रामायणमध्ये तर होतेच. तर रामायण म्हणजे त्रेतायुग, त्याच्या आधी सतयुग, त्रेतायुगच्या नंतर द्वापरयुग. त्रेतायुगचा काळ आहे 16 लाखच्या जवळपास, आणि द्वापरयुगचा काळ आहे 8 लाख. सतयुगचा काळ आहे 4 लाख. 4, 8, 16, 32. 32 लाख हे सतयुग, 16 त्रेतायुग आणि 8 लाख हे द्वापरयुग, 4 लाख हे कलयुग. तर त्रेताच्या एंडमध्ये रामायण झालेले, म्हणजे त्रेताचे 16 लाख वर्ष संपले. आता द्वापरच्या एंडमध्ये महाभारत झाली. द्वापरच्या एंडमध्ये झाली म्हणजे किती मोठा काळ झाला तो? 8 लाख वर्षांचा काळ. एवढ्या काळापर्यंत हनुमानजी होते, 8 लाख वर्षापर्यंत, आणि अजूनही आहे असं म्हणतात. तर अश्वत्थामा त्यांच्यामधला चिरंजीवी असा द्रोणाचार्याचा पुत्र अश्वत्थामा, आणि त्यांनीच सगळ्यांचं वध केलं होतं शेवटी. द्रौपदीचे पुत्रांचं वध, धृष्टद्युम्नचं वध, हे जेवढे मोठे महारथी आता सांगितले, हे सगळ्यांचं वध अश्वत्थामाने केलं होतं. आणि अश्वत्थामाला शेवटी मग छल करून कृष्णाने अर्जुनाच्या सहायत्याने मारलं. तर हे याच्यामध्ये खूप काही एक्सप्लेन करणारं, खूप काही फिलॉसॉफी सारखं, अर्थमध्ये काही वेगळं संबोधन करण्यासारखं नाहीये. तुम्हाला काही प्रश्न असतील, आता आपल्याकडं 15 मिनिटं आहेत, तर तुम्हाला काही कालच्या आणि आजच्या सेशनमध्ये काही प्रश्न असतील तर विचारा. संस्कृत विषयी पण असतील तरी विचारा, सर सांगतील. आणि फिलॉसॉफी विषयी जरी असतील तरी विचारा, तर ते मी सांगतो. एखादा शब्द असेल किंवा काही समजलं नसेल तर त्यामध्ये प्रश्न विचारा. सर ते डचं उच्चार कसं करायचं ते सांगेल. आचार्य उपसंगम्य. हा, आचार्य उपसंगम्य, राजा वचनम. अच्छा, हे जे अक्षर आहे हे तुम्हाला 25 खडी येतात की नाही? नेमकं उच्चार काय काढायचं हे बघा, आता मराठीमध्ये पण आपण शिकतो, हिंदीमध्ये पण शिकतो. संस्कृत काय याच्यापेक्षा वेगळी नाही, लिपी वेगळी नाही, फक्त उच्चारण थोडंसं स्पष्टपणे संस्कृतमध्ये होतंय. लिपी वेगळी नाही. हिंदी पण देवनागरी आहे, संस्कृत पण देवनागरी आहे, मराठी पण देवनागरी आहे. तर मराठीमध्ये जेवढे अक्षर आहेत सगळे संस्कृतमध्ये आहेत. उलट मराठीपेक्षा थोडे कमी असतील, मराठीमध्ये जास्त आहेत. तर मराठी व्याकरण ज्यांनी वाचलं असेल त्यांना तर चांगलं जमायला पाहिजे. तर हा स, ह्याचा जो उच्चारण पाहिजे संगम्य, म्हणजे सच्या वरती अनुस्वार बिंदी, आणि त्याचा जसा उच्चारण असतो असा उच्चारण, तर त्याचा पण सेम असंच उच्चारण संगम्य. आता जेव्हा आपण वेदांचे मंत्र उच्चारण करतो तेव्हा थोडंसं वेगळं होतं. तेव्हा संगम्य असं एकदम नाकातून बोललं जातं. ते जेव्हा प्रॅक्टिस होईल तेव्हाच होणार. आता एकदम असं लगेच नाही. ठीक आहे, तर जसं जमतंय तसंच उच्चारण करा. याला असं एज्युम करायचं की सच्या वरती एक बिंदी आहे, अनुस्वार आहे, आणि संगम्य, गम्य शब्द आहे, गम्य. ठीक आहे, आणि जो हा शब्द आहे ग, त्याला ड नाही म्हणायचं, त्याला अंग म्हणायचं, अंग असं म्हणायचं. तर त्याचं उच्चारण पण तसंच निघतं, अंग असं उच्चारण. क क ग ग ग, च छ ज छ य, हे जे शेवटचे अक्षर आहेत, त ध ध ध न, प फ ब ब म, आता न म एकदम स्पष्ट आपल्याला कळतात. ठीक आहे,
पण अंग इय हे कळतच नाही आपल्याच्याने उच्चारणच, कारण की अर्धा नाकातून येतोय, अर्धा उच्चार नाकातून येतोय, अर्धा तोंडातून येतोय. तर नाक आणि तोंडाचं उच्चारण मिक्स होऊन उंग इय असं उच्चारण. तुम्ही म्हटले ना ते अश्वत्थामाची मंजिरी आहे, पण अर्जुनाने त्यांचा वध केला. ते म्हणजे काय चिरंजीवी कसं म्हणतात, चिरंजीवी म्हणजे काय? हा, तर तिथं युद्धसाठी वध केला होता, म्हणजे युद्ध संपवण्यासाठी वध केला होता, पण ते परत येतात. नाही, एक मिनिट, ते परत राहतात. ह्याच्यात नाही समज, ह्याच्यात नाही मारलं नाही. ते कृष्णाने भ्रम केला होता. काय केला होता? कृष्णाने युद्धासाठी केलं होतं. बादलांचा छावा टाकला होता की आता काळे बादल, जसं आभाळ येतो तेव्हा कसं काळं बादल आणि एकदम अंधार सारखा दिसतो आपल्याला, कधी कधी दिवसामध्ये पण लाईट चालू असते तरी बाहेर अंधार असतो. तर श्रीकृष्णांजवळ हे तर देव येते ना, ते काही पण करू शकतात. त्यांनी अंधार छावला आणि अश्वत्थामा नावाचा हत्ती होता, तो कुणाचा तरी त्याच्यावरती कुणाचे तरी कोणतरी राजा बसला होता कौरवांच्या ह्याच्यावर, तर सेनाच्या मध्ये. तर अर्जुनाने काय केलं की अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारला आणि मारल्या ठीक आहे, अश्वत्थामा म्हणल्या त्यांनी हे वाजवलं, शंख वाजवला की अश्वत्थामा मृतः. आणि त्याच्यानंतर शंख वाजल्यानंतर काहीच ऐकू येत, शंख वाजवताना हळूच म्हणले की हस्ती अथवा मनुष्य माहीत नाही. तर हे भ्रम केलं कुणासोबत? कौरवांसोबत. कारण की कौरवांनी तेवढाच छल केलेला आहे पांडवांसोबत. त्यांनी 5 राज्य मागितले होते, 5 देश मागितले होते, ते सुद्धा दिले नाही. ते म्हणत होते 1 देश द्या, ते सुद्धा दिले नाही. मग श्रीकृष्ण म्हणले आता तुम्ही बघा युद्धातच. मग ते अश्वत्थामाला मारलं, म्हणजे छल असं दाखवलं युद्ध मध्ये की हा गेला, तर युद्ध तरी ऍटलिस्ट संपला असं आपल्याला घोषित करता येईल. आणि अंधार झाला होता ना, तर काय होतं की युद्धाची वेळ, जशी यांनी सांगितलेली युद्धाची वेळ एक होती, तर सूर्य उदयाच्या नंतरच युद्ध होत होतं. सूर्य उदय पर्यंत सगळे आपापले जेवण भोजन काय असेल ते त्यांची दिनचर्या करून मग युद्धाला लढायला जायचे. तोपर्यंत कुणी कुणासोबत छलकपटीने लढायचं. आणि सूर्यास्त झाल्यानंतर सगळे परत बॅक टू त्यांच्या पवेलियनमध्ये. एवढे नियम होते बघा युद्धांमध्ये. आजकाल तर कुठं पण काही पण आजचे 5 पहिले फुल 3 वेळेस घेऊ. मग सुरुवातीपासून टोटल 8 श्लोक झाले, ते 8 श्लोक 3 वेळेस घेऊ. आणि सुरुवातीपासून म्हणताना धृतराष्ट्र उवाच इथून सुरू करायचं, संजय उवाच हा पण म्हणायचा आहे भाग. तो प्रथमोध्याय वगैरे ते सोडून द्यायचं, फक्त धृतराष्ट्र उवाच इथून सुरू. चल अत्र शूरा. अत्र शूरा अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुगी युयुधानो विराटस्य द्रुपदश्च महारथः हृष्टकेतुश्च एतानना काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तमा नायका मम सैन्यस्य सञ्जातान् ब्रवीमि भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिश्च तथैव च. अश्वत्थामा शब्द आहे बरं का, त लपलेला आहे, बघून वाचा. हा, नाहीतर अश्वत्थामा नाही म्हणायचं, अश्वत्थामा नाही म्हणायचं, अश्वत्थामा. सौमदत्ती, सौमदत्ती 2 त आहेत. हा, त्याचा उच्चार सौमदत्ती
32 तथैवच असं. अर्थ हां, तर त्याच्यामध्ये एकदम एक्झॅक्ट आपण सांगू 4,32,000 हे कलियुग आहे. आता याचं डबल केलं तर द्वापर आहे. 4,32,000 हे कलियुग आहे. याचं डबल केलं तर 8,64,000 हे द्वापर युग आहे. त्रेतामध्ये याचं डबल आहे. 8,64,000चं डबल होतं 17,00,000. 17,28,000. 17,28,000. हा, आता कलियुग चालू झाले 5,000 वर्ष. त्याच्यामध्ये पण 5,300 काहीतरी आहे. आणि सतयुग याचं डबल आहे 32,56,000. तर हे 1:2:3:4 असा रेशिओमध्ये आहे. याच्यामध्ये कसं असतं, जो आपल्या ज्यावेळेस एक ब्रह्मचा असे 100 दिवस असतात. एक दिवसाचा एक महायुग असतो. एक महायुगामध्ये 1000 असे युग असतात. ठीक आहे. त्याच्यामधला एक हा महायुग चालू आहे, ज्यामध्ये सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग हे एक चक्र असतं. याच्यामध्ये असं का मोजलं गेलंय की 1:2:3:4 असा रेशिओ का आहे? त्या काळामध्ये सतयुगमध्ये लोक 400-500 वर्ष जगायचे. मग त्रेतामध्ये 200-300 पर्यंत आहे वर्ष वय. द्वापरमध्ये हे युद्धच्या वेळेस अर्जुनाचं वय, भीमाचं वय, युधिष्ठिराचं वय, यांचं वय 183, 192 असं वय होतं. आणि कृष्ण यांच्यापेक्षा मोठे होते तर कृष्णाचं 200च्या वर होतं. तर हे 5,000 वर्ष आधीची गोष्ट आहे की ते 183, 185, 193, 95 असं यांचं युधिष्ठिर, भीम, अर्जुन यांचे वय होते. नकुल सहदेव यांचं 160, 150च्या जवळपास. तर एवढे दीर्घ काळापर्यंत ते जगायचे. आणि त्याच्यामध्ये टायमिंगचा असतो की आता आपण जसा आपला एक दिवस चाललाय तसं सतयुगमध्ये एक दिवस खूप मोठा असायचा आणि फास्ट व्हायचा. म्हणजे आपल्याला जेवढा आत्ता वाटतो एक दिवस तेवढा त्यांना वाटायचा. पण एनर्जी एवढी मोठी आहे, एनर्जी एवढी जास्त आहे त्यांच्यामध्ये पॉवर एवढी जास्त आहे की तो मोठा काळ पण त्यांना एवढाच वाटतो जेवढा आपल्याला आत्ता आपल्या एनर्जीच्या अनुसार आपल्याला हा काळ वाटतोय. जसं एखादं काम करताना तुमच्यामध्ये खूप जास्त एनर्जी आहे, आणि तुम्ही कोणतं काम करताय तर ते काम करताना तुम्हाला वेळ छोटा वाटतो. आणि तुमच्यामध्ये एनर्जी कमी आहे आणि तुम्ही कोणतं काम करताय तर तुम्हाला तो वेळ मोठा वाटणार, काळ मोठा वाटणार. ठीक आहे. तर हा एकच आहे. त्यांच्यासाठी हे 4,32,000 वर्षच आहे. पण आपल्यासाठी ते 32 लाख वर्ष. आपल्या एनर्जीच्या अनुसार ते सांगितले. त्यांच्या एनर्जीच्या अनुसार ते बरोबर होतं, त्यांच्या शक्तीच्या अनुसार ते बरोबर होतं. तुम्ही स्पेस टाइम मध्ये ज्यावेळेस आपण स्पेस टाइम मध्ये जातो त्यावेळेस एनर्जी आणि टाइम हे सोबत चालतात. स्पेस, एनर्जी आणि टाइम सोबत चालतात. जेवढी एनर्जी जास्त राहणार तेवढं टाइम कमी होतो, आणि जेवढं टाइम एक्सपांड होतो एनर्जी कमी होतो. तर याला तुम्ही लाईफमध्ये यूज करू शकता. जर तुम्हाला एखाद्या परिस्थितीमध्ये तुम्ही अडकलाय आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं की आपल्यामध्ये शक्ती नाहीये, तर तिथं जर ते काम करायचंय तर तिथं त्यागणं त्या कामाला,
जो तो कर्म पूर्णपणे होणार नाही. फुल फ्लेज जेवढं त्या कर्मला, जेवढं त्या एक्झिक्युशनला, जेवढं त्या प्रोडक्टिव्हिटीला एनर्जीची गरज आहे, ती एनर्जी जर आपल्याकडे नाही आहे तर त्याला स्किप करणं हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे त्या काळासाठी. मग ज्यावेळेस तुम्ही एनर्जी गेन करताल त्यावेळेस त्याला जिंकायचं, त्यावेळेस त्याला पूर्ण करायचं. तर असं आधीच्या काळामध्ये युद्धमध्ये काय असायचं की द्रुपदनी लगेच बदला का नाही घेतला? रागारागामध्ये गेला, त्याला बंदी बनवलं, बंदी बनवून सोडल्यानंतर तो रागारागामध्ये गेला असता आणि डायरेक्ट द्रोणाचार्याला मारायला गेला असता, काय झालं असतं? मारला असतं द्रोणाचार्याला? मारूच नसतं. त्यांनी काय केलं? खूप तप केला, खूप पराक्रम केला, एनर्जी जमा केली, एक्युमुलेट केली सगळी एनर्जी, आणि एक्युमुलेट करून कुठं टाकली? यज्ञमध्ये टाकली. यज्ञमध्ये एनर्जी टाकल्यानंतर त्याच्यातून दृष्टद्युम्न उत्पन्न झाला, त्याच्यामध्ये शक्ती आली, त्याच्यामध्ये आता पॉवर होती की तो द्रोणाचार्याला मारू शकतो. तर ही किती मोठा काळ सोडला, कितीतरी वर्ष आधी द्रुपदला बंदी बनवलं होतं, पण बदला कधी घेतला? महाभारतच्या एकदम शेवटी. तर त्या एनर्जीला स्टोर करून त्या कार्याला पूर्ण करणं नंतरून, हे एक विवेक ज्ञान आहे. आपलं कोणासोबत तरी आत्ता समजा बायकोच्या नवऱ्यासोबत किंवा मुलांसोबत झालं, आपल्याला दिसतंय तो मुलगा आपल्यापेक्षा जास्त ॲग्रेसिव्ह होतोय, त्याची एनर्जी लेवल, त्याची शक्ती, त्याचे विचार करायचे. 16-18 वर्षांची मुलं असे लॉजिक लावतात आपल्यासोबत की आपल्याला त्यांच्यासमोर बोलता नाही येत. मग तिथं काय करायचं? थांबायचं थोडं वेळ, नॉलेज गेन करायचं, त्यांच्या लॉजिकला तोड काढायचा आणि मग त्यांच्यासमोर परत जाऊन त्यांना समजायचं. आपोआप समजतात. असं मी कितीतरी वेळेस केलेलं आहे, बायकोसोबत पण आणि वडिलांसोबत पण. वडिलांसोबत पण, म्हणजे वडिलांसोबत पण जर कधी वाद झाला तर मी थांबतो, 1-2 दिवस थांबतो. दिसतंय की ते चुकीचे येतं, पण तिथं त्यांना चुकीचं म्हणणं हे त्यांच्या इगोवर येतं. तिथं त्यांना चुकीचं नाही म्हणू शकत आपण, ते त्यांच्या इगोवर येते ही गोष्ट. तर तिथं त्यांना चुकीचं नाही म्हणायचं. बरोबर, ठीक. जेवण करताना मग मी बसतोय, मी सगळा अभ्यास केलाय की ते का असं वागत होते, त्यांनी कुठून हे टॉपिक काढलं, ते का मला रागवले, त्यांनी जे लॉजिक लावलं ते लॉजिक बरोबर होतं का, याच्यावर मी अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर जेवताना आम्ही दोघं समोर बसलो. जेवताना समोर बसल्यावर मी विचार केला, आता यांची मनस्थिती कशी आहे, आता हे माझ्यापेक्षा थोडेसे डाऊन दिसत आहेत, मला यांचं लॉजिक थोडं कमी आहे. मग जेवण झाल्यानंतर मी त्यांना समजवलं की पप्पा हे पहा, ही जी तुम्ही गोष्ट होती ही अशी ब्रेक केली, एक टॉपिक ब्रेक केला, लॉजिक ब्रेक केलं, आणि मग माझं जे नॉलेज होतं, माझं जे लॉजिक होतं, माझी जी एनर्जी होती ती त्याच्यामध्ये टाकली आणि त्यांना सांगितलं की हे असं आहे. पप्पा म्हणणे फार असं बरोबर. तर असं करावं लागतं आपल्याला, एनर्जी आणि टाइम स्पेसला मॅनेज करावं लागतं गोष्टी. ठीक. पण शीतल नाही, आता समोरचा माणूस आपल्यासोबत तीच गोष्ट करणार का? ही ज्ञान, हे नॉलेज, हे लॉजिकल थिंकिंग वेळी असे ना, त्याला वाटतं माझं बरोबर, याला वाटतं माझं बरोबर. त्याच्यामुळे त्यांचा दृष्टिकोन घेणं. ह्याच्यामध्ये दुर्योधनाने काय केलंय, जेव्हा ते सांगतोय की यांची अशी आहेत, तर तुम्हाला त्यांचा दृष्टिकोन माहित आहे, ते सगळे लहान आहेत, तुमच्याकडूनच शिकलेले आहेत, कृपाचार्याकडून, द्रोणाचार्याकडून, भीष्माकडून तुमच्याकडून शिकलेत, तुम्हाला त्यांचा दृष्टिकोन माहिती आहे, त्यांना तुमचा दृष्टिकोन नाही माहिती. मी जवळ 50 वर्षाचा होणार नाही तवर मी माझ्या वडिलांचा दृष्टिकोन ग्रास्प करू शकत नाही, तरी प्रयत्न करू शकतो. तरी ह्याने अभिमन्यूने खूप साहस दाखवून म्हणला की मी जातो व्ह्यूमध्ये, अनुभव नव्हता, आणि त्याच्यामुळं खूप जे यंग होते, द्रौपदीचे पुत्र, अभिमन्यू, सुभद्राचे पुत्र, हे सगळ्यांचं वध झालं, हे सगळे यंग होते. ठीक आहे, आता शांती पाठवू. तुम्ही म्हटले ना आपल्याला एखादं काम करायची म्हणजे एनर्जी नसेल तर ते काम स्किप करायचं, नंतर करायचं.
आता आधीच्या काळात ते तप करायचे म्हणून त्यांना नॉलेज भेटायचं. आपण तर नॉलेज घ्यायचं. आपण अनुभव, आपण त्याच्यावर अभ्यास करायचा. जवळ तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला समजेल, याच्यामध्ये तुम्हाला समजेल की समोरच्याची मनस्थिती कशी ओळखायची, तो कसा विचार करतोय, हे सगळं भगवद्गीतामध्ये आहे. 2-3 अध्यायामध्ये सगळं आहे. तुम्हाला एक एक बारीकीने गोष्ट तोडून सांगितली जाणार. त्याच्यामध्ये तुम्हाला समजणार की याची बुद्धी काम करते का, याचं मन काम करतंय का, चित्त काम करतंय का, अहंकार काम करतंय. हे एकदा तुम्हाला कळालं की त्याला कसं टॅकल करायचं हे पण सांगितलं. मग अर्जुन विचारतो की माझी बुद्धी तर ऐकतच नाहीये, माझी बुद्धीला हे गोष्टी पटतच नाहीये, माझ्या चित्तमध्ये तर कंटिन्यू उथल चालू आहे, माझा अहंकार तर ऐकतच नाहीये. म्हणजे माझे भाऊ त्यांना मी कसं मारू, माझे गुरु त्यांना मी कसं मारू, हा अहंकार आहे. माझं जे आहे तो अहंकार आहे. तर इथं जेव्हा समजतं की हे अहंकार आहे, मग कृष्ण त्याला लगेच लॉजिक देतात, लगेच तोड देतात की या अहंकाराला कसं तोडायचं, या चित्तच्या वृत्तीला कसं तोडायचं. तेव्हा ते योगची परिभाषा होते. मग हे सगळं आपण हे भगवद्गीता संपल्यानंतर मग तुम्हाला काही प्रश्न नाही राहणार. मग तुम्ही म्हणता हा आता मी यांचं समजून मी यांना टॅकल करू शकतो. कमर पाठमान, सरळ हाताची मुद्रा, शांती पाठ. शांतिरंतरिक्षं शांतिः पृथिवी शांतिरापः शांतिरौषधयः शांतिः वनस्पतयः